हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता मी तुम्हाला अशी झटपट एक रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे बघा, गॅस पेटवून घेतला आहे आणि गॅसवर मी छोटी कढई ठेवलेली आहे. एकदम झटपट रेसिपी आहे. टिफिनसाठी तुम्ही घाई गडबडीत ही आरामशीर करू शकता, एवढी झटपट होणारी आहे. तर कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी मी तेल टाकून घेतले बघा. जास्त काही नाही टाकलं, एक पळी टाकलेली आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आता तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मी मोहरी टाकून घेतली. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतले बघा. जिरं छान फुललं की त्यानंतर कढीपत्त्याची पानं आपल्याला टाकून द्यायच्यात. कढीपत्ता पण छान परतल्याच्या नंतर पुढे काय करायचे, लसूण टाकून घ्यायचे बघा. लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून पण टाकू शकता. आता हे चांगलं तेलावर परतून घ्यायचे आपल्याला. लसूण कढीपत्ता छानपैकी परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदे बघा, मी इथे 4 कांदे हे असे चिरून घेतलेले, थोडे जाडेच चिरलेले आहेत, एकदम बारीक नाही चिरलेले. ह्या कांद्यापासूनच आपल्याला मस्त अशी रेसिपी बनवायची. मैत्रिणींनो, भाजीला जर काही नसलं, नुसतेच कांदे असले तर कांद्यापासून पण रेसिपी होती आपली, छान भाजी होती. आता ह्यो कांदा आपल्याला तेलावर चांगला परतायचा आहे. ह्यो कांदा परतस्तवर मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. आणि एकदा माझ्या अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपी नक्कीच करून पहा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा ह्यो छान असा परतून घेणार आहे. एकदम जास्त पण आपल्याला ह्यो कांदा करपायचा नाही किंवा असा लालसर करायचा नाही, साधारणच परतून घ्यायचा आहे. आता बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचे, कोथिंबीर टाकून घ्यायची. मी इथे कोथिंबीर टाकून घेते. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, भाजीला एक छान टेस्टी येते आपल्या. आता ही कोथिंबीर पण कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. एवढी मस्त लागते ना मैत्रिणींनो, ही कांद्याची चटणी खूप छान लागते. त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हळद पण चांगली कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची बघा. हळदीने रंग पण खूप छान येतो ना. त्यानंतर काय करायचे, इथे मसाला टाकलाय बघा मी थोडासा. बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा, त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा. बेडगी मिरची पावडरनी रंग खूप छान येतो चटणीला. आणि त्यानंतर मटन मसाला अर्धा चमचा घेतला आहे. धना पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे. आता हे मसाले आपल्याला चांगले तेलावर परतून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता इथे सुक्कं एकदम कोरडं झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ही चटणी चांगली मऊ होती आणि लुसलुशीत खायला पण छान लागती. थोडं पाणी टाकून घेऊया, कारण मसाला चिटकला आहे खाली ना. इथे छोटी वाटी आहे बघा, ती घेतलेली आहे मी. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. पाहू शकता सर्व मसाला निघाला का. आता आपण पाणी टाकलं, 1 वाटी अजून पाणी टाकणार आहे मी इथे. आता छान ही चटणी आपल्याला होऊन द्यायची अशा पद्धतीने. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे. तर पहिलं ते आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार. मैत्रिणींनो, खरंच भाजीला जर काही नसेल ना, तर ही चटणी कांदे तुमच्याकडे असतातच, तर कांदे असले की ही चटणी तुम्ही आरामशीर करू शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये खूप टेस्टी होती आणि सगळ्यांना आवडण अशी चटणी ही. आता भरपूर सारी परत कोथिंबीर मी टाकून घेते. त्यानंतर 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे बघा आपल्याला. शेंगदाणे छान भाजून मी कूट करून ठेवलेला. आता हे सर्व छान मिक्स करायचे अशा पद्धतीने. ते छान मिक्स करून झालेलं आहे मैत्रिणींनो. आता झाकण ठेवून घ्यायचे. मला असे कमेंट पण येतात, मैत्रिणी तुम्ही बोलता, आम्हाला काही बोलतच नाही. तर दादा भाऊ जे कोण माझे व्हिडिओ पाहत असन त्यांना पण मी सर्व हे असं सांगते की अशा पद्धतीने बनवा. खूप साध्या सोप्या रेसिपी आहेत माझ्या, करायला खूप सिंपल आहेत आणि जास्त काही साहित्य लागत नाही. ते इथे मी झाकण खुलून बघा भाजी एकदा हलवून घेतलेली आहे. तर ही चटणी आपली कांद्याची झालेली आहे मस्तपैकी.
तर ही चटणीची रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. वरून परत मी कोथिंबीर टाकलेली बघा, दिसायला खूप छान दिसते ही चटणी. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी चटणीची कांद्याच्या चटणीची करून पहा. झटपट होती. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. लाईक करायला विसरू नका.